तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे सावर्डे मित्रांनो आता आपण आलेलो आहे सावर्डे स्टेशनला। तर मित्रांनो आपण डायरेक्ट सावर्ड्यामध्ये आलो आहे कारण पाऊस जास्त होता त्यामुळे डायरेक्ट सावर्ड्यामध्ये आलो आहे। आता इथून आपण डायरेक्ट दिव्याला उतरणार आहे, तिथून लोकलनी कल्याणला आपण 2-3 दिवस आलो होतो गावी। आता आपण जाऊया डायरेक्ट कल्याणला। तर चला आपण जाऊया, आता गाडी येईल आता आपली, त्यानंतर आपण जाऊ डायरेक्ट। चला तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे सावर्डे स्टेशनला आणि घरातून येताना जरा पाऊस जास्त होता त्यामुळे आपल्याला काय घरात येताना व्हिडिओ काढायला नाही जमली। तर मित्रांनो बघा आता 6:20ची गाडी आली आहे दिवावरून सुटलेली। इकडे जवळजवळ 12:30 वाजून गेले तेव्हा सावर्ड्यामध्ये आलेले आहे। बघा गर्दी बघा गाडीला कमी एकदम जास्त गर्दी वगैरे नाही। तर मित्रांनो बघा गाड्याचा पॅसेंजर उतरत आहे आता, हे बघा सावर्डे स्टेशनमध्ये बघा मित्रांनो गर्दी जास्त नाही होती। तर मित्रांनो बघा आता दिवा गाडी येते आता थोड्याच वेळात, अनाउन्समेंट झाली आहे। तर मित्रांनो लवकरच आता दिवा गाडी येईल आता इकडे आल्यानंतर आपण जाऊया। आपण गर्दी मला वाटतं जास्त आता वाटत नाही, तर पुढं बघूया गर्दी किती होते ती, त्याच्यानुसार आपण बसूया बघूया आता बसायला भेटते का नाही ते आपण जाऊन बघूया तिकडे। अनाउन्समेंट तर झाली आहे। तर मित्रांनो आता दिवा गाडी आलेली आहे बघा, आपल्या गाडीची अनाउन्समेंट झाली होती, तर दिवा गाडी आलेली आहे भरलेली तर वाटते। आता बघूया आपल्याला बसायला भेटते का नाही, तर मग आता आपण उभेच राहू। तर चला मित्रांनो जाऊ, आता गाडी आलेली आहे आपली। तर मित्रांनो बघा आता लस्सीवाला आलं आहे, आता आपण त्याच्याकडनं एक लस्सी वगैरे घेऊया। तर मित्रांनो आता लस्सी वगैरे घेऊन झालेली आहे बघा, आणि आपण आता लस्सी पितोय। खूप छान आहे आपल्या लस्सी, कोकणातील मस्त अशी लस्सी लागते बघा, चवीला खूप सुंदर अशी लस्सी होती। त्यानंतर मी ती लस्सी पूर्ण संपवली। आणि मित्रांनो गर्दी आहे ना, जाम गाडीला गर्दी होती, बसायला वगैरे कुठे सीट खाली नव्हती। मग बोलला आपल्या व्हिडिओ काढायची तर आपण मी जास्त बसलो वगैरे नाही। तर मित्रांनो आता बघा चिपळूण स्टेशन आलेलं आहे। तर आता स्टेशनला खूप टाईम मला वाटतं गाडी थांबेल असं अंदाज वाटतो आहे। हे बघा चिपळूण स्टेशन आलं आहे आणि चिपळूण स्टेशनला जास्त गर्दी वाटत नाही, पण बघा गर्दी कमी वाटतं। तर आता बघूयात आपण चिपळूणला किती गर्दी होती काय, कारण खालच्या जेवढ्या सीटा होत्या ना तेवढ्या सगळ्या भरल्या होत्या आणि गाडी बघा थांबली इथं आता। बघा आता आपण आलेलो आहे चिपळूण स्टेशनला। चिपळूण स्टेशनला आता आपण गर्दी वगैरे बघा, जाम गर्दी वगैरे गाडीमध्ये बघा, जाम गर्दी वगैरे। मला वाटलं ऑफ सीझन आहे गर्दी कमी असेल नाही का, तरी पण आज गर्दी बघा, जाम गर्दी वगैरे आहे बघा गाडीमध्ये। हे बघा जाम गर्दी वगैरे बघा। आता चिपळूणवरून गाडी सुटलेली आहे बघा मित्रांनो, हे बघा चिपळूणवरून गाडी क्रॉस होते आता।
काम किया जा साहब जो कहना तो किया क्या जो होगा वो आपको 15,000 होगा। तर मित्रांनो आता आपल्याला भूक लागली होती तर बोललो एक भेल बनवून घेतली। तर मित्रांनो बघा खूप सुंदर अशी गावची आपल्या भेल आहे। तर मित्रांनो करंजर्डीवरून गाडी पुढे आलेली आहे बघा। आणि आता बघा बेल वगैरेवाले आणि फेरीवाले वगैरे आले होते आणि बघा खूप सुंदर असा नजारा बघायला भेटणार आपल्याला। बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। मित्रांनो खूप सुंदर असा आपला प्रवास होणार आहे, लास्टपर्यंत नक्कीच बघा। सिग्नल लागलाय बघा, हे बघा। तर मित्रांनो बघा आता आपल्या गाडी थांबलेली आहे सिग्नलला। बराच टाइम झालेला आहे सिग्नलला थांबलेली आहे गाडी। आपला इकडं सहज असा लक्ष गेला तर बघितला तर मोर आहे। आपण कॅमेरा झूम करून बघितला खूप मोठा असा मोर होता बघा आणि खूप जण बघत होते। तर उडाला पण नाही तो कारण बरेच लोक आवाज वगैरे देत होते त्याला। रोड स्टेशन आलाय बघा, रोड स्टेशन आलाय। रोड स्टेशनला मला वाटतं बऱ्यापैकी गर्दी झाली होती, आता पुढे पुढे गर्दी थोडी कमी होईल। रोड स्टेशनला गाडी थांबली होती, आता गाडी निघाली वगैरे बघा मित्रांनो। चला आता आपण जाऊ आणि सुंदर असा नजारा बघायला भेटतो मित्रांनो। मस्त असा पाणी वगैरे बघा। आता जशी जशी संध्याकाळ होत चालली जसं एकदम कालोख होत चाललं ना तसं थोडंसं दिसायचं थोडं कमी येते कॅमेरा वगैरे बघा मित्रांनो। खूप आता आपण थोडंसं बसलो पर्यंत काकांना बोलू जरा बसायच्या आणि आता पनवेल आला होता तर पनवेलला बरेचसे लोक उतरले होते। गाडी वगैरे खाली झाली पण मला बसायचं तरी भेटलं नाही का, नाहीतर खूप टाईम म्हणजे बसायला वर नव्हतं भेटलेलं। वरती पण पॅक होता, खालती पण पॅक होता बघा मित्रांनो। तुम्ही आलात ना कधी हा नक्कीच समोसा खाऊन बघा, खूप सुंदर असा समोसा असतो मित्रांनो। आता पनवेलवरून गाडी सुटली आहे तर बघा आता पनवेलवरून गाडी सुटली वगैरे आणि आता
बघा दिवा स्टेशनला उतरले जातं आपण आता कल्याण गाडी पकडूया लोकल, तिथून आपण डायरेक्ट घरी जाऊया. आता जस्ट गाडी आली आपली, तर चला जाऊया आपण. कल्याण स्टेशनवरून आपण रिक्षा पकडूया डायरेक्ट जाऊ काकडाबाईला आठवलीला काकडाबाई. तर मित्रांनो आपण इथं रिक्षासाठी थांबलेलो आहे, बस पण नाही भेटली, तर आता रिक्षाने जाऊया. रिक्षा कोणते भेटते काय. तर आता आपल्या रिक्षा भेटलेली आहे, आता आपण रिक्षामध्ये बसलेलो आहे. आता आपण आलेलो आहे हॉटेलमध्ये, हॉटेलमध्ये आलेलो काहीतरी खायला वगैरे आलेलो आहे. आता आपण गाडीतून उतरल्यानंतर आहे ना जाम भूक वगैरे लागलेले आहे, तर आता आपण काहीतरी खाऊया. आता आपण ऑर्डर केली आहे, रोट्या केलेल्या आहेत आणि पनीरची भाजी केलेली आहे, पनीर मसाला वगैरे. नंतर आपण पाहिजे तर राईस वगैरे मागूया. आता आपण थोडंसं जेवण केलं घरी जाऊया. बघा